सांगलीच्या जत तालुक्यामध्ये अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। अवकाळीमुळे रब्बी पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। डाळिंब, मका, द्राक्ष, कांद्याचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। डाळिंब बागेतून नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी। दुष्काळी तालुका म्हणून ओळख असणाऱ्या जत तालुक्यात यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या आपण डाळिंबाच्या बागेमध्ये आहोत। जत तालुक्यातल्या खंडना इथली ही डाळिंबाची बाग आहे आणि अक्षरशः ही बाग आता उद्ध्वस्त झालेली आहे। या ठिकाणी डाळिंबाचं पीक जे आहे ते हातातोंडाशी आलं होतं, मात्र या डाळिंबांवर अवकाळी पावसाचा घाला जो आहे तो पडलेला आहे आणि या ठिकाणची असणारी डाळिंब जी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मोठा फटका या डाळिंब बागाला बसलेला आहे। अशाच पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे काही कांद्याची शेती असेल, त्याचबरोबर कणसाची शेती असेल, याला देखील मोठ्या प्रमाणात फटका या ठिकाणी बसलेला आहे। खरं तर दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख आहे, मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून या ठिकाणी प्रचंड असा अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, याचा फटका जो आहे तो इथल्या या शेतीला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अक्षरशः इथली जी काही जत तालुक्यातली पूर्व भागातली डाळिंब शेती असेल, द्राक्ष शेती असेल किंवा कणसाची शेती असेल, कांद्याची शेती असेल, अशा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठं आर्थिक संकट जे आहे ते निर्माण झालेलं आहे। कॅमेरा पर्सन सुजित सह सरफराज सनदी, जत, सांगली।